भिवंडीमध्ये अवैध गॅस साठ्यावर मोठी कारवाई करण्यात आली। अवैध साठवलेले तब्बल 772 घरगुती गॅस सिलेंडर जप्त करण्यात आलेत। खोणी गावातील गोदामावर कारवाई करण्यात आली। अन्न आणि नागरी पुरवठा विभागानं हा छापा टाकलेला आहे। HP भारत गॅस आणि इंडेनचे सिलेंडर जप्त करण्यात आलेत। परवानगीपेक्षा जादा साठा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू। खोणी गावातील मीठपाडा परिसरातील एका घाऊक गोदामावर टाकलेल्या छाप्यामध्ये HP भारत गॅस आणि इंडेन कंपनीचे 692 भरलेले आणि 80 रिकामे असे 5 किलो वजनाचे घरगुती वापराचे सिलेंडर आढळून आले। संबंधित दुकानाला केवळ 20 सिलेंडर साठवण्याची परवानगी असताना मोठ्या प्रमाणात बेकायदा साठा करण्यात आल्याचं उघड झालं असून या प्रकरणी आता गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। पुन्हा एकदा अन्न व पुरवठा विभागाने या ठिकाणी गॅसचा काला बाजार या ठिकाणी उघडकीस आणला आहे। तुम्ही पाहू शकता भिवंडीतील असलेला या मिटपाडा या ठिकाणी असलेल्या श्रीराम ट्रेडर्स या ठिकाणी जवळपास 692 व्यावसायिक सिलेंडर या ठिकाणी जप्त करण्यात। त्याचप्रमाणे या व्यावसायिकाला फक्त 20 सिलेंडर ठेवण्याचा मुभा असते, परंतु या ठिकाणी जवळपास 692 या ठिकाणी सिलेंडर त्याने ठेवले होते। ही माहिती मिळताच या ठिकाणी भरारी पथकाने इथे कारवाई केली व त्याप्रमाणे जवळपास 692 सिलेंडर या ठिकाणी जप्त करण्यात। त्याचप्रमाणे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी या गोदामामध्ये जवळपास या पथकाने जवळपास 692 सिलेंडर या ठिकाणी जप्त करण्यात। त्याचप्रमाणे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरू करण्यात आली आहे। तर एकूणच हा सिलेंडरचा काला बाजार अजूनही संपत नाही। जवळपास 700च्या घरात हे सिलेंडर या ठिकाणी जप्त करण्यात आहेत। ही भरारी पथकाची मोठी कारवाई या भिवंडीत करण्यात आली आहे। भिवंडी मोनिश गायकवाड, पुढारी न्यूज। अन्न व नागरी पुरवठा विभागाचे नियंत्रक शिधावाटप माननीय श्री डांगे सर यांना अशी गुप्त सूचना मिळाली होती की या ठिकाणी सिलेंडरचा अवैध साठा झालेला आहे। त्या अनुषंगाने त्यांनी राज्य दक्षता पथकाची टीम गठीत करून इथे पाठवली। सकाळपासून पाळत ठेवली आणि जेव्हा खबरीची खातरजमा झाली तेव्हा आम्ही 11:30-12 वाजता इथे रेड केलेली आहे। या रेडमध्ये 692 भरलेले सिलेंडर आणि 80 रिकामे सिलेंडर 5 kg व्यावसायिक तो साठा इथे अवैधपणे स्टोअर करून होता।